नमस्कार. आज चैत्र शुक्ल द्वितीया शके 1936 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नववर्ष स्वागत यात्रेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाचाबाची. शरद पवारांची वक्तव्य विनोद निर्मिती करणारीच सु. ग. शेवडे. आणि ठाण्यातील अग्नी एक ज्वलंत नाद तसंच वीरगर्जना ढोल पथकाच्या वादनाची झलक. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेदरम्यान स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यावरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकारामुळे स्वागत यात्रेला एक प्रकारे गालबोट लागलं. नववर्ष स्वागत यात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जात होती. रंगो बापूजी चौकात फुलं वेळेवर न मिळण्याचा प्रकार घडला, तर हरिनिवास चौकात ही बाचाबाची झाली. नववर्ष स्वागत यात्रेच्या सुरुवातीला अगदी मोजकेच राजकीय नेते उपस्थित होते. नंतर एक एक राजकीय नेत्याची भर पडत गेली. त्यामुळे स्वागत यात्रेला राजकीय यात्रेचं स्वरूप आलं. हरिनिवास चौकात स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यासाठी महापालिकेची क्रेन ठेवण्यात आली होती. विविध राजकीय नेते या क्रेनमधून स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक स्वागत यात्रेत सहभागी होते, तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजन विचारे कार्यकर्त्यांसह नंतर आले. त्यांच्यासोबत महापौरही होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी राजन विचारे आणि महापौर क्रेनमध्ये चढले. संजीव नाईक क्रेनमध्ये येण्या अगोदरच क्रेन वर घेण्यात आली आणि तिथून राजकारण सुरू झालं. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. या प्रकारावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि नववर्ष स्वागत यात्रेत लोकसभा निवडणुकीचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. अखेर संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांना आवरलं. एकूणच या प्रकारामुळे स्वागत यात्रेला काहीसं गालबोट लागलं. देशातील माध्यमांनी हिंदूंच्या धार्मिक नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र चालवलं असून यासाठी त्यांना पैसे कोण देतं आणि किती देतं याची आपल्याला माहिती असून आपण कोणाला घाबरत नाही. वेळ येईल तेव्हा ही गोष्ट आपण सिद्ध करू, असे उद्गार भारताचार्य सु. ग. शेवडे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. भगवद्गीतेवरील श्रीमद भगवद्गीता चिंतन मालेवरील 4थ्या खंडाचं प्रकाशन सु. ग. शेवडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. शासनानं शंकराचार्य, आसाराम बापू, अगदी ओशोंनाही कोणतंही कारण नसताना त्रास दिला. शेवडे यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार हे फक्त विनोद करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. अलीकडेच पवार यांनी 2दा मतदान करण्याची सूचना केली होती, पण आपण नंतर गमतीने बोलल्याचा खुलासा केला होता. काही वर्षापूर्वी सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाला परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही म्हणून शरद पवार यांनी विरोध केला होता. आता तेच शरद पवार काँग्रेस बरोबर आहेत. हा एक विनोद नाही का, असा सवाल शेवडे यांनी उपस्थित केला. वसंत मराठे यांनी भगवद्गीतेवरील चिंतनमालेचं 4थं खंड प्रकाशित केलं असून मराठे हे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष होते. त्यांनी ठाण्याचं 2 वर्ष नगराध्यक्षपद भूषवलं. 6 वर्ष ते नगरसेवकही होते, पण नंतर ते राजकारण सोडून अध्यात्माकडे वळले. मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि गुन्हेगारीकरण यामुळे अलीकडच्या राजकारण्यांनी समाजाला प्रदूषित केलं असल्याची टीका काल ठाण्यात ग.मो. कोळी जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना करण्यात आली. पूर्वीच्या जनसंघाचे नेते असलेल्या ग.मो. कोळी यांच्यावर त्यांचाच मुलगा म्हणजे विद्याधर ठाणेकर
यांनी लिहिलेल्या राष्ट्राभिमानी पुस्तकाचं प्रकाशन कोळी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून करण्यात आलं। त्यावेळी बोलताना वक्त्यांनी हा सूर लावला होता। या राष्ट्राभिमानी पुस्तकात देशातील 52 राष्ट्राभिमानी नेत्यांचं चरित्र रेखाटण्यात आलं आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि गमो कोळी यांचे सहकारी असलेल्या राम नाईक यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। या सोहळ्यात बोलताना राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी राम नाईक यांच्यावर जोरदार टीका केली। राम नाईक यांनी डोंबिवलीसाठी काही केलं नाही। ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांनी आपल्या भाषणात केलेल्या काही वक्तव्यांचा उल्लेख करत ज्यांनी राम कापसे यांची जागा वाचवली नाही, शिवसेनेनं ही जागा खेचून घेताना काही केलं नाही, अशा राम नाईक यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही असं सांगून राम नाईक यांना डोंबिवलीकरांबद्दल आकस असल्याची टीका टिळक यांनी केली। संतप्त झालेल्या टिळक यांच्या टीकेतून गोपीनाथ मुंडेही सुटले नाहीत। गोपीनाथ मुंडे यांनी कल्याणसाठी पक्षाकडे योग्य उमेदवार नसल्यामुळे जो पंचायत सदस्य बनण्याच्याही योग्यतेचा नाही अशाला संधी द्यावी लागत असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यावरही टिळक जोरदार घसरले। कल्याण डोंबिवलीकरांवर बाहेरचे उमेदवार लादले जात असून आनंद परांजपे आणि श्रीकांत शिंदे यांना त्यांची जागा कल्याण डोंबिवलीकर दाखवतील असा जोरदार इशारा टिळक यांनी दिला। शिवसेना भारतीय जनता पक्षाला निवडून येऊ शकणारा कल्याणचा स्थानिक उमेदवार मिळू शकत नाही याबद्दलही चंद्रशेखर टिळक यांनी खेद व्यक्त केला। राम नाईक यांनी आपल्या भाषणात ग.मो. कोळी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले। कोळी यांची जीवन पद्धती एक आदर्श जीवन पद्धती होती। आमदार असतानाही शहरात ते सायकलवरून फिरत असत। मात्र आताचे लोकप्रतिनिधी एका दिवसात श्रीमंत होतात। मात्र आपलं जीवन हे दुसऱ्याला प्रोत्साहित करणारं असलं पाहिजे असं सांगून राम नाईक यांनी ग.मो. कोळींच्या जीवनावर पुस्तक लिहिण्याची सूचना यावेळी विद्याधर ठाणेकर यांना केली। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे प्रस्थापित पक्ष म्हणजे लुटारूंच्या टोळ्या असल्याचं खळबळजनक उद्गार राजकीय विचारवंत प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांनी काढले आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघातील धर्मराज्य पक्षाचे उमेदवार नितीन देशपांडे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे उद्गार काढले। प्रस्थापित राजकीय पक्ष हे निवडणुकीत जनतेला कच्चा माल समजतात। या राजकीय पक्षांना आता कार्यकर्त्यांची गरज नाही तर पाकिट घेणाऱ्यांची गरज आहे। पैसे दिले म्हणून काम केलं आणि मत दिलं अशा विकत घेतलेल्या मतांवर निवडणुकीचं राजकारण सुरू आहे। राजकारण जेव्हा सौदेबाजीचं सुरू होतं तेव्हा अन्यायाची प्रक्रिया चालू राहते। यातूनच लूट करणाऱ्यांची घराणेशाही सुरू झाली आहे असा आरोप गोपाळ दुखंडे यांनी यावेळी बोलताना केला। आगामी लोकसभा निवडणुकीत ओळखपत्र अथवा मतदार यादीत मतदाराबाबत काही किरकोळ चुका असल्यास अशा मतदारालाही मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी दिली। जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पी वेलरासू यांनी ही माहिती दिली। मतदार यादीत चुकीचं नाव अथवा चुकीचं स्पेलिंग तसंच ओळखपत्रातही काही किरकोळ चुका असल्यास त्याची खातरजमा करून अशा मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून या निवडणुकीची अधिसूचना 29 मार्चला जारी करण्यात आली आहे।
तर जिल्ह्यातील 4ही मतदारसंघात 5 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 7 एप्रिलला या अर्जांची छाननी होणार असून 9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग केलं जाणार असून हे वेबकास्टिंग सर्वसामान्य मतदारालाही पाहता येऊ शकेल असं जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी सांगितलं. यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत वीरगर्जना आणि अग्नी एक ज्वलंत नाद या 2 ढोल पथकांचा आवाज जोरदार घुमला. वीरगर्जना पथकाने रंगोबापूजी चौकात काही काळ स्थिर वादन केलं, तर हे पथक नववर्ष स्वागत यात्रेतही सहभागी झालं होतं. धीरगंभीर आणि विविध तालांमुळे वीरगर्जना पथक हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं. या पथकाच्या वादनाची ही एक झलक. अग्नी एक ज्वलंत नाद हे ढोल पथक ठाण्यातील खऱ्या अर्थाने पहिलं ढोल पथक. नोकरी करणाऱ्या युवकांनी एकत्र येऊन कोणताही पाठिंबा नसताना स्वबळावर या ढोल पथकाची स्थापना केली आणि ढोल वादनात आपण काहीतरी वेगळं करू इच्छितो हे ठाणेकरांना दाखवून दिलं. साधारणतः ढोल वादनामध्ये विविध ताल वाजवले जातात, पण अग्नी एक ज्वलंत नाद या ढोल पथकात विविध श्लोकही या ढोल वादनाबरोबर गायले जातात. हे या पथकाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मोठमोठे ढोल नाचत वाजवणं या कौशल्यात या पथकातील मुलीही मागे नाहीत. या पथकाच्या वादनाची ही एक झलक.